त्या ठिकाणी कागदपत्र घेतात त्यांच्या नावाने आपण 5,000 रुपयाचं बँकेमध्ये डिपॉझिट वगैरे केलं आणि त्या बाळाच्या मातेला आम्ही दिलं. या यंदाच्या वर्षी आपल्या रामोली युनिव्हर्सिटी सेंटरमध्ये शेअर पुणे जे आहे जवळपास 41 शेअर पुणे त्या ठिकाणी उपचार घेतात. त्या रुग्णांना देखील आपण जवळपास 6 महिन्याचं अन्नधान्याचं फूड किट आपण आपल्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करून देतो. हा देण्याचा उद्देश त्या रुग्णांना मदत करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आपण दादांना करावा की दादांना दीर्घायुष्य लाभावं आणि दादांचं जे आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचा फक्त अपुरा आहे निश्चितपणे पूर्ण होऊन दादा मुख्यमंत्री व्हावं हे आमचा मनोदय आहे. निश्चितपणांना भविष्य काळामध्ये होईल असे आशा व्यक्त करतो आणि असं जास्त बोलणार नाही आहे. परंतु दादांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेब गेल्या वर्षी याच ठिकाणी स्पर्धा झाल्या. विकासकारी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्याचा हेतू हा आहे की आपल्या परिसरामध्ये कबड्डी खेळाडू हे कबड्डीची मूळ या जगमित परिसरामध्ये राबवणी परिसरामध्ये असल्या कारणानं आपल्या खेळाडूंना या ठिकाणी वाव मिळावा हा हेतू हेतू या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा देखील कबड्डी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. त्याच पद्धतीनं तडकरे साहेब देखील कबड्डी फेडरेशनचे ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आहेत. त्या दोन्ही नेत्यांच्या सूचनेमुळं कबड्डीवर प्रोत्साहन मिळावं या हेतूनं हा कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये आज जे कबड्डीची स्पर्धा आयोजन केली त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि अजितदादांच्या सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले. आज दिवसभर चाललेल्या या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुरशीचा झाला गेला. याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला पटकावला आणि स्वराज संघाने उपविजय 10 संघ ठरला गेला. वास्तविक पाहता शेवटच्या 3-4 मिनिटांपर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होतं, परंतु अंजुमन संघाच्या एकाच शिफ्टीमध्ये 4 पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा हिरावून घेतला गेला. अशाच पद्धतीच्या मॅचेस होणं गरजेचं आहे. कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे, शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासारखं झगडावंच लागतं. शेवटच्या क्षणी काय होईल स्वराज संघाने पाहिलं, कारण त्यांची एक एंट्री लूज झाली तर त्यांचा विजेतेपदाला मुकावं लागलं. त्याच पद्धतीने आपलंही आहे. कारण तुमच्याकडून मलाही काही शिकायला मिळतं आहे. आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या, तुम्हाला नाही पडले तर सोडून द्या. अशाच पद्धतीच्या स्पर्धा आपण नेहमी आयोजित करत असतात. किशोरजी जाधव यांनी सांगितले या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाढ महिन्याच्या उद्देशाने यांनी आज मैदान भरवलेले आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या वयात असताना आम्ही सुद्धा फुटबॉलचा गेम खेळत असताना सोलापूरच्या 5 मैदानावर यायचो. त्यावेळेस रामवाडीची आणि कारखान्याच्या टीम समोर कबड्डीसाठी यायच्या.